2026ची पहिली अंगारकी चतुर्थी, इच्छापूर्तीचा महायोग, या 4 राशींना होणार अद्भुत लाभ. नमस्कार, आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी असं वाटलंय का, सगळं करूनही काहीच बदलत नाहीये, प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाहीये, आणि आज अचानक हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलाय? तर ऐका, 2026ची पहिली अंगारकी चतुर्थी फक्त 1 तारीख नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी काही लोकांचं नशीब रडत रडत हसणार आहे. या 4 राशी ज्यांनी खूप काही सहन केलंय, त्यांच्यासाठी हा दिवस इच्छापूर्ती घेऊन येतोय. तुमची रास यात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही शब्द योगायोग नाही. काही दिवस असे असतात जे कॅलेंडरमध्ये साधे दिसतात, पण आयुष्याच्या वहीत ते सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जातात. 2026 मधली पहिली अंगारकी चतुर्थी असाच एक दिवस आहे. हा दिवस फक्त गणपती पूजेचा नाही, हा दिवस आहे रडून मागितलेल्या इच्छांचा, मनात गाडून ठेवलेल्या वेदनांचा आणि देवाकडे न बोलता केलेल्या प्रार्थनांचा. ज्या लोकांनी म्हणत म्हणत आयुष्य ढकललं, ठीक आहे, देवाची इच्छा असेल तेव्हा होईल, त्यांच्यासाठी हा दिवस आहे देवाचं उत्तर. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी. हा संयोग इतका शक्तिशाली असतो की स्वतः गणराया सुद्धा विघ्न बाजूला सारून इच्छापूर्तीचा मार्ग मोकळा करतात. 2026ची ही पहिली अंगारकी चतुर्थी विशेषतः 4 राशींसाठी जीवनात असा वळण आणणार आहे की मागे वळून पाहताना डोळ्यात पाणी येईल. इतकं सहन करूनही मला काय मिळालं, हा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी हा लेख आहे. तुम्ही कधी देवाला म्हणालात का, देवा, मी काय चुकलो? सगळे पुढे जातायत, मीच का मागे? माझी वेळ कधी येणार? जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल हे वाचताना, तर समजा तुमच्यासाठीच हा संदेश आहे. कारण 2026ची पहिली अंगारकी चतुर्थी फक्त पूजा उपवासापुरती मर्यादित नाही, ती आहे न्यायाची चतुर्थी. चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या 4 राशी. वृषभ रास. थांबलेलं नशीब पुन्हा चालायला लागेल. वृषभ राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात खूप काही गमावलंय. विश्वासघात, आर्थिक अडचणी, घरातले ताण, मनात दडलेली भीती, बाहेरून शांत पण आतून रोज तुटणारी माणसं. पण 2026ची पहिली अंगारकी चतुर्थी वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवातीचा शंखनाद आहे. या दिवशी थांबलेले पैसे परत येण्याचा मार्ग खुलेल, नोकरी व्यवसायात अडलेला निर्णय सुटेल, एखादी जुनी इच्छा अचानक पूर्ण होईल. मीही पुन्हा आनंदी होऊ शकतो, हा विश्वास परत येईल. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः हे लिहा, हे वाचणाऱ्या प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी. सिंह रास. स्वाभिमानाचं पुनर्जन्म. सिंह राशी नेहमी मजबूत, नेहमी पुढे, पण अलीकडे अपमान, दुर्लक्ष, स्वतःच्या लोकांकडून वेदना, हे सगळं सहन करूनही तुम्ही गप्प राहिलात. गणराय हे सगळं पाहत होते. 2026ची पहिली अंगारकी चतुर्थी सिंह राशीला परत देणार आहे स्वाभिमान, ओळख आणि सत्ता. तुमचं बोलणं ऐकलं जाईल, निर्णयाला वजन येईल. ज्यांनी दुर्लक्ष केलं तेच संपर्क साधतील. देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य क्षणाची वाट पाहतो. हा भाग मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये माझी वेळ आली आहे असं नक्की लिहा. कर्क रास. मनातली एक इच्छा जी कोणालाच सांगितली नाही. कर्क राशीच्या लोकांचं दुःख सगळ्यात वेगळं असतं, कारण ते स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात. घरासाठी स्वतःला विसरले, नात्यांसाठी स्वप्न बाजूला ठेवली आणि शेवटी एकटे पडले. पण अंगारकी चतुर्थी कर्क राशीला म्हणते, आता तुझी वेळ आहे. मनातली एक जुनी इच्छा पूर्ण होण्याचा योग, कौटुंबिक सुखात वाढ, मानसिक शांती. पहिल्यांदाच असं वाटेल, देव माझ्याबरोबर आहे, तर कमेंटमध्ये टाका जय श्री गणेश. हे त्या प्रत्येक कर्क राशीसाठी जे अजूनही गप्प आहेत. मीन रास. देवाने थेट हात धरलेला दिवस. मीन राशीचे लोक देवाशी खूप जोडलेले असतात, पण कधी कधी तेच विचारतात, देवा, तू ऐकतोयस ना? 2026ची ही पहिली अंगारकी चतुर्थी मीन राशीसाठी साक्षात कृपेचा दिवस आहे. आध्यात्मिक उन्नती, अडकलेले प्रश्न सुटणे, जीवनात स्थिरता. असं वाटेल मी एकटा नाही. हा संदेश कोणाच्या आयुष्याशी जुळत असेल तर व्हिडिओ शेअर करा, कारण देव माध्यम शोधतो. अंगारकी चतुर्थीचा छोटासा पण प्रभावी उपाय. या दिवशी फक्त हे करा, गणपतीला लाल फूल अर्पण करा,
मनातली एकच इच्छा मांडा आणि शेवटी म्हणा, देवा, आता तुझ्यावर सोडलंय. बस. हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. कदाचित आज देवाकडून उत्तर मिळायचं होतं. जर मन हलकं झालं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, तर समजा गणराय जवळ आहेत. कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि गणपती बाप्पा मोरया म्हणा. मी प्रत्येकासाठी मनापासून प्रार्थना करतो. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.